जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शहापूर गावात तरुण शेतकरी बिबट्याशी भिडला। बिबट्याच्या हल्ल्यानंतर एका तरुण शेतकऱ्याने धाडसाने त्याचा सामना केला। या झटापटीत तरुण जखमी झाला असला तरी त्याने हार मानली नाही। जखमी अवस्थेतही त्या तरुणाने बिबट्याला जिवंत पकडून ठेवले आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी येईपर्यंत त्याला सोडले नाही। त्यानंतर बिबट्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले। हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणावर सध्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या शूर तरुणाचे नाव मुकेश नाना डोंगरे असे असून तो शहापूर गावचा रहिवासी आहे। सध्या जामनेर परिसरात मुकेश डोंगरे यांच्या धाडसाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। माझं नाव मुकेश नाना डोंगरे, शहापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव। मी शेतात गेलो होतो सकाळी। माझ्या भाऊनी शेत केलेले। माझ्या भाऊनी मला फोन लावला की मुकेश तू शेतात ये, आपल्या शेतामध्ये मी शेत केलेलं आहे, तिथं बघ बिबट्या आलेला आहे, बाया घाबरत आहे बघ असं। तर मी तिथे गेलो, तिथं 200-250 लोक होते। तिथे बसवण्याची जागा पण तिथं जुन्या विहिरीतून बाहेर निघायचा आणि विहिरीतून बाहेर निघायचा आणि वापस खाद्य वगैरे झालं की वापस त्या विहिरीत जाऊन बसायचा। तो बाहेर निघला, बाया घाबरून पळून गेल्या। तिथं भरपूर चर्चा झाली, गावातील 200-250 लोक तिथं आले। मग तो दोनदा बाहेर निघला, दोनदा गेट उतरला। नंतर मग काय झालं, तो तसा निघला तर तो माझ्या अंगावर आला डायरेक्ट। माझ्या अंगावर आला तर सामीनं त्याच्या तोंडात हात घातला आणि त्याला खाली पाडला। खाली पाडला आणि त्याच्या अंगावर जाऊन बसलो। त्याने माझ्यावर पूर्ण हल्ला केला। त्याला मी सोडला नाही, मी त्याला धरून बाळगावच्या ताब्यात गेला।